नमस्कार, मी संदीप साळुंके लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. मी आत्ता जाणार आहे जरा PI साईडला जाणार आहे आणि आपण कासाळी तिट्यावरून जेव्हा आपण PI गावामध्ये जातो तेव्हा वाटेत एक ऐतिहासिक विहीर आहे, ती म्हणजे पोकरबाव विहीर. तीसुद्धा तुम्हाला दाखवतो मी. कारण मी पण खूप दिवस गेलो नाही त्या ठिकाणी, म्हणजे जवळपास वर्ष दीड वर्ष मी गेलो नाही त्या ठिकाणी. तर आपण बघूया पोकरबाव विहीर कशा प्रकारे आता, म्हणजे आत्ता कंडिशन त्याची काय ती बघूया. आणि या पोकरबावीच्या विहिरीबद्दल माहितीचा एपिसोड माझ्या आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे, तो नक्की बघा. या विहिरी साधारण म्हणजे अशा टाईपची विहिरी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आहेत, कोकणामध्ये पण अनेक ठिकाणी मिळतात त्या. आणि हजारो वर्षापूर्वीच्या साधारण ह्या विहिरी असाव्यात. त्याच्यावर संशोधन झालं तर आपला इतिहास अजून समोर येईल. तर आता आपण त्या ठिकाणी जाऊन पाहूया कशाप्रकारे पोकरबाव म्हणजे कासारडेमधली पोकरबाव विहीर दाखवतो तुम्हाला. तर आता आपण PI रोडच्या बाजूला म्हणजे PI गावाकडे पुढे, आणि आता आपण कासारडेमध्ये आहोत. आणि इकडून मी आता आलो कासार तिट्यावरून साधारण तुम्ही कासार तिटा ते PI या रोडवरती साधारण 2.5 किलोमीटर म्हणजे 2.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर रस्त्याच्या बाजूलाच आहे. ह्याच्यावर मी ऑलरेडी एपिसोड बनवले होते की कशा प्रकारे विहीर आहे ती. पण आता आम्ही पुन्हा म्हणजे इकडून जात होतो, तर म्हटलं जाता जाता बघूया. इकडून जवळपास वर्ष दीड वर्षाने आलो इकडे. हे बघा, आता पावसामुळे मस्त पाणी भरले इकडे. आणि हा एक ऐतिहासिक वारसा आहे. ही शिला राजवंशाच्या काळातली किंवा त्याच्या अगोदरची विहीर असेल, म्हणजे किमान 800-1000 वर्ष किंवा त्याहून जास्त. आणि अशा अनेक विहिरी आपल्या जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये आहेत. आणि त्याचं संवर्धन होईल तरी पुढच्या म्हणतात ना, पुढच्या काळात याच्यावर नक्की पुढचं ना पुढचं संशोधन होईल असं वाटतं. सध्या तरी या विहिरींबद्दल जास्त काही माहिती नाही, फक्त पोकरबाव विहिरी असं म्हणतात इकडे. आणि इकडे सापाची मॅन आहे, हे दिसते छोटंसं साप आहे, त्याची मॅन म्हणजे कातडं साप टाकतो ते. इकडून आपण खाली उतरू शकतो पायऱ्या. आता फक्त ह्या 1 2 3 4 आणि 5 पायऱ्या दिसतात, बाकी सगळ्या पायऱ्या पाण्याखाली आहेत. कारण पावसामुळे आता पूर्ण भरलेली विहीर आहे. मस्त पाणी आहे स्वच्छ एकदम. आणि साधारण 45 फूट आहे याची लांबी, म्हणजे ह्या चौकोनापासून तर त्या पायऱ्यांपर्यंत 40 ते 45 फूट लांबी होईल इथून तिथपर्यंत. आणि हा विहिरीच्या बाजूचा म्हणजे परिसर बघा, एकदम सपाट एक लेवल जागा आहे. समोर सालवा डोंगर दिसतो आपल्याला, आणि इकडे छोटंसं व्हाळ आहे. सध्या पाणी नाही, कारण गेले 7-8 दिवस एवढा पाऊस नाही आहे, म्हणजे पावसाचं पाणी जाण्यासाठी जागा आहे इकडे. अशा प्रकारे संपूर्ण लोकेशन आहे. आणि अशा ऐतिहासिक विहिरी बघितले की आपल्याला कोकणचा इतिहास किती जुना आहे ते लक्षात येतं. हे कितीशे वर्षापूर्वीची किंवा किती हजार वर्षापूर्वीची आहे ते नक्की सांगता येणार नाही. भविष्यात केव्हा तरी अभ्यास झाला तर आपल्याला नक्की त्या विहिरीबद्दल माहिती मिळेल. आणि जर कोण अभ्यासाचा व्हिडिओ बघत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला अशा विहिरींबद्दल काय माहिती असेल तर. हे बघा, इकडे मस्त कोंड आहे, छोटीशी कोंडीत पाणी आहे सध्या इकडे. आजूबाजूचा परिसर दाखवतो मी विहिरीच्या, कोंडीत पाणी आहे. आणि या विहिरीला तसं 12 महिने पाणी असतं, म्हणजे वापर सध्या नाही आहे त्याच्यामुळे 12ही महिने पाणी असतं. आणि विहिरीच्या बाजूने असा संरक्षक कठडा आहे सध्या थोडासा. तिकडचे दगड काही निघालेत, सध्या अशा स्थितीत विहीर आहे. आणि इकडे आपल्याला गजानन लिंगायत काकाहून भेटले. किती म्हशी होतो? 10 ना? अजून 10 तुमच्याकडे एवढी ढोरा असत मग? आणि काय म्हशीच सगळे?
एक गाय आहे. म्हातारी आहे. आता विहीर भाऊ केलेले भरपूर. मागच्या वेळी तुम्ही माहिती दिला होता विहिरीबद्दल. आता या विहिरीबद्दल काय होणार आहे पुढे, म्हणजे काय हा काय प्लॅनिंग? बांधकामाचा विचार होता, पण आता काय गव्हर्नमेंटचं असं म्हणतात ते. आता पहिल्यांदा म्हणत तिकडे सावतांची कोणाची तरी हा. ओके ओके. मग आता गव्हर्नमेंटची ताब्यात आता गव्हर्नमेंटचे हा असा ऐकला, नक्की काय अजून काय सगळं झालं नाही याच्यात. सध्या तरी असंच. हां. मी पण भरपूर दिवसांनी म्हटलं बघूया विहीर कशी चालली आहे. अशा प्रकारे विहीर आहे ते. मग आता काय केलं तिकडे चरूसाठी? होय, होय. ठीक आहे, चला मग. ते म्हशी आहेत लिंगायत त्यांचे. चला हो. अजून आपल्याकडे पारंपरिक शेती आणि गुरं बघितले की बरं वाटतं. हळूहळू गुरांची संख्या कमी होत चालली गावाकडे. संपूर्ण माळ अशा प्रकारे. आणि ते आपण मग त्या विहिरीकडे होतो, तर आता मी पुढे जाणार आहे माझ्या कामानिमित्त. तुम्हाला म्हटलं जाता आता विहीर दाखवूया, कारण खूप दिवसांनी मी पुन्हा विहिरीकडे आलो. तर अशा प्रकारे मस्त माहोल आहे. ते बोलले असे कदाचित गव्हर्नमेंटतर्फे काहीतरी होईल भविष्यात. आहेत, प्रयत्न चालू आहेत. आणि अशा विहिरींचं संवर्धन झालं पाहिजे. विहिरी म्हणा किंवा ऐतिहासिक गोष्टी आहेत ते. आणि एकदम रोडच्या बाजूला आहे, त्यामुळे डेव्हलपमेंटला पण काही त्रास नाही. मस्त स्पॉट एकदम भारी आहे. हा आपला पियाळी रोड. इथून समोर पियाळी गावात जातो. कासार्डे पियाळी मार्गे फोंडा. म्हणजे पियाळीतनं पुढे गेल्यानंतर आपण फोंडा रोडला तिकडे जॉईंट होतो, फोंडा घाट. आणि तिथली विहीर आपली. तर मागच्या वेळी जी लिंगायत काकांनी मला माहिती दिली होती विहिरीबद्दल, म्हणजे त्यांची जी देवस्थानिक किंवा त्या विहिरीबद्दल त्यांच्याकडे जी असलेली माहिती. पण हे ऐतिहासिक ठिकाण आहे. मस्त वाटलं खूप दिवसांनी इकडे आलं.